नमस्कार, मी गोपाल चव्हाण. मी सोलापूरहून आलेलो आहे. माझा पुतण्या कृष्णा चव्हाण हा आळंदी येथे MIT येथे युनिव्हर्सिटीमध्ये तो इंजिनिअरिंग करतोय आणि त्याला शनिवारी पहाटे फिट आलं आणि तो बेशुद्ध झाला आणि काही मित्रांनी त्याला धनश्री हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यासाठी घेऊन आले आणि त्या मित्रांनी मला फोन केलं की आम्ही कृष्णाला धनश्री हॉस्पिटल येथे ऍडमिट केलेलं आहे. आम्हाला तर ते शॉकिंगच होतं आणि लगेच आम्ही डॉक्टर भूषण बोरसे सरांचे फिजिशियन त्यांच्या अंडर त्यांना ऍडमिट केलं होतं. सरांना आम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट केला, सरांना सांगितलं की सर आम्ही सोलापूरमध्ये राहतोय आणि आम्हाला खूपच मोठा धक्का बसलाय, नेमका कृष्णा कसा आहे. सरांनी सांगितलं घाबरायचं काहीच कारण नाहीये, कृष्णा आता आमच्या अंडर ऍडमिट आहे, आयुष्यामध्ये आहे, तो एकदम व्यवस्थित आहे, तुम्ही निवांत या, काही काळजी करू नका, आम्ही त्याला व्यवस्थित सगळं काही ट्रीटमेंट देऊ. त्याला खूप चांगल्या प्रकारे आयसीयू मध्ये ट्रीटमेंट देण्यात आलं. आम्हाला कधीही असं वाटलं नाही की आम्ही हॉस्पिटलमध्ये आहे. आम्हाला सगळे फॅमिली मेंबरच वाटायचं, कारण प्रत्येक वेळी ते आम्हाला फॉलोअप द्यायचं की कृष्णाची प्रगती व्यवस्थित आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही, थोडासा जो होतोय तो आम्ही डायग्नोसिस करतोय, आम्ही ट्रीटमेंट करतोय. इतक्या चांगल्या प्रमाणे ट्रीटमेंट दिलं की आम्हाला हॉस्पिटल वाटत नसून आम्हाला आमचा घरच आहे असं वाटायचं. तर मी खरंच धनश्री हॉस्पिटल आणि सगळ्या डॉक्टर साहेबांचा धन्यवाद मानतो की कृष्णा ते बरा झालाय आणि आम्ही हे ऋण नेहमीच लक्षात ठेवू. धन्यवाद.